एक महत्त्वाची बातमी समोर येते। 60 कोटींचा आर्थिक घोटाळा प्रकरणाची एक अपडेट समोर येते। आर्थिक घोटाळा प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। शिल्पा शेट्टीला माफीचे साक्षीदार होण्याचा सल्ला देण्यात आलाय, तर राज कुंद्रा विरुद्ध सरकारी साक्षीदार होण्याचा सल्ला देण्यात आलाय। शिल्पा शेट्टी प्रकरणात शिल्पा शेट्टीला माफीचे साक्षीदार होण्यासाठी न्यायमूर्तींनी कालच्या सुनावणीत सांगितलं होतं। त्यानंतर त्यांना आता विचार करायला वेळ दिला होता आणि जर शिल्पा शेट्टी माफीचा साक्षीदार झाल्या तरच त्यांना परदेशी जाण्यासाठी परवानगी देण्यात येईल। आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। भाग्यश्री, शिल्पा शेट्टीला आता माफीचा साक्षीदार होण्याचा सल्ला कोर्टाकडून देण्यात आलाय, काय अधिकची माहिती? नक्कीच खरं तर हा सल्ला देण्यात आला होता कोर्टाकडनं, मात्र आता स्वतःहून शिल्पा शेट्टी यांनी याचिका जी आहे ती विड्रॉ केलेली आहे, म्हणजेच मागे घेतलेली आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण की 2 सुनावण्या झालेल्या आहेत। दोन्ही सुनावण्यांमध्ये त्यांना परवानगी देण्यात आलेली नव्हती विदेशी जाण्याची आणि एका कार्यक्रमासाठी त्यांना लॉस एंजेलिस येथे जायचं होतं, तसेच तिकीट देखील त्यांची आलेली होती। मात्र आता जर बघितलं तर त्यांना ती परवानगी देण्यात आली नसल्याने त्यांनी स्वतःहूनच ही याचिका जी आहे ती मागे घेतलेली आहे। आणि आता डिसेंबरमध्ये त्यांना पुन्हा एकदा बाहेर परदेशी दौरा करायचा आहे, त्यावेळेला पुन्हा एकदा आम्ही नवीन याचिका दाखल करू अशा पद्धतीची जी गोष्ट आहे ती त्यांनी जज समोर सांगितलेली आहे, न्यायमूर्तींसमोर सांगितलेली आहे। ही सुनावणी जी आहे ती श्री चंद्रशेखर मुख्य न्यायमूर्ती आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या समोर पार पडली होती। याआधी देखील त्यांना 2दा सांगितलेलं आहे कोर्टाने की आधी 60 कोटी रुपयाची जी काही आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत आणि ते तुमच्या नावावर आहे, त्याचं काय ते चौकशी आधी उत्तर द्या ईडीला आणि त्याच्यानंतर काय ते तुम्ही बाहेर जा अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते करण्यात आलेलं होतं। आणि आता पण बघितलं तर 2 सुनावण्या फेटाळल्यानंतर स्वतःहूनच आता मागे घेतलेली पाहायला मिळते शिल्पा शेट्टींनी ही याचिका। त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन याचिका ते केव्हा दाखल करणार आणि ज्यावेळेला डिसेंबरमध्ये त्या जाणार आहेत त्याच्या आधी ही याचिका कशा पद्धतीने न्यायमूर्ती त्याच्यावर उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं आहे। पण त्याचबरोबर आणखीन एक प्रकरण इथे समोर झालेलं पाहायला मिळतंय। त्यांच्या वकिलांकडनं, शिल्पा शेट्टीच्या वकिलांकडनं जी माहिती आली त्यानुसार ॲफिडेव्हिट जे होतं ते शिल्पा शेट्टींच्या नावावर होतं, मात्र जे डॉक्युमेंटेशन करायचं असतं, नोटरी करायची असते, त्या नोटरीवर मात्र शिल्पा शेट्टी यांची खोटी सही असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि ते त्यांनी न्यायमूर्तींसमोर मांडलं देखील। त्यावर न्यायमूर्ती असं म्हणाले की त्यावर तुम्हाला काही जर ऍक्शन घ्यायची असेल किंवा यावर जर तुम्हाला काही भाष्य करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर अवमान याचिका, कोर्टाचा अवमान केला अशी याचिका दाखल करू शकता। खोटी सही केली अशा संदर्भातली याचिका तुम्ही पुन्हा दाखल करू शकता, असं जे आहे ते न्यायमूर्तींनी वकिलांना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ही नेमकी शिल्पा शेट्टीची खोटी सही नोटरीमध्ये कोणी केली, कारण नोटरीचं जे कारभार असतो तो सगळा खरं तर एक सरकारी दप्तर म्हणून त्या नोटरीकडे बघितलं जातं आणि त्याच्यावर जर कोणी खोटी सही करत असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट असल्याचं त्यांच्या वकिलांकडनं सांगण्यात येते। निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।